याच्यामध्ये ठेवलाय आणि सर्वात म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. तर त्यामुळे आजचं हे जे सेशन आहे त्याच्यामध्ये माझं भर ह्याच्यावर राहील की जी पर्यायी मार्केटिंग व्यवस्था आहे, पर्यायी पणन व्यवस्था आहे, ही पर्यायी पणन व्यवस्था उभी आहे त्या व्यवस्थेकडे आपल्याला जायला पाहिजे आणि ह्या व्यवस्थेचा वापर करून आपण जो एक बदल घडवून आणायचा आहे शेतकऱ्यांच्या जीवनात. शेतकऱ्यांच्या जसं नाही, मी म्हणतो जसं आपण व्हॅल्यू चेन मगाशी सप्लाय चेन व्हॅल्यू चेन म्हटलं तसं तर व्हॅल्यू चेनमध्ये सगळेच आले. म्हणजे उत्पादक जसा येतो तसा उत्पादकापासून तो मधला दलाल असेल, ट्रेडर असतील, त्याच्यानंतर ते मिल्स असतील किंवा गिरण्या असतील, ते प्रोसेस करतील, समजा डाळी असतील तर त्या कन्झ्युमरकडे जो तो कन्झ्युमरही वापरणारा आला आणि तिथून तो एक्सपोर्ट करतो. एवढी मोठी व्हॅल्यू चेन आहे. या व्हॅल्यू चेन मधल्या प्रत्येकालाच या ऑल्टरनेटिव्ह किंवा पर्यायी जी पणन व्यवस्था आहे त्याच्यातनं काही बेनिफिट मिळावा, त्याच्यातनं काहीतरी त्याचा फायदा करून घेता यावा आणि त्याच्यातनं सर्वांचं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोखीम व्यवस्थापन म्हणजे जे व्हावं. म्हणजे मुख्यतः जोखीम व्यवस्थापन, मग तुम्ही ते कसंही बघा की तुम्ही त्याच्यातनं फायदा कसा करून घेता येईल, त्याच्यातनं आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल किंवा आपलं नुकसान कसं टाळता येईल, होऊ शकणारं नुकसान, या कसंही तुम्ही कुठल्याही अँगलनी बघा. परंतु थोडक्यात हे जी पर्यायी व्यवस्था आहे याच्याकडे रिस्क मॅनेजमेंट किंवा जोखीम व्यवस्थापन या दृष्टीने प्रायमरीली पाहिलं जातं. परंतु ती एक ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी असते आणि त्याच्यातनं फायदाही कमवता येतो. म्हणजे इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने असं वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्थेकडे या वेगवेगळ्या अँगलनी बघता येतं. तर त्यामुळे ह्याचं ज्ञान करून, म्हणजे ही काळाची गरज आहे. आज तुम्ही जर याचं ज्ञान करून घेतलं नाहीत आणि तुम्ही ही व्यवस्था वापरण्याच्या दृष्टीने आज पावलं टाकली नाहीत तर तुम्ही उद्या आउटडेटेड होणार आहात. तेव्हा हे उद्याचं सत्य आहे, कुणाला आवडो न आवडो ते सत्य जेवढ्या आपण लवकर आत्मसात करू तेवढं आपल्याला त्याचा फायदा होईल. या अँगलनी मी म्हणतोय की हे आज सेशन ठेवलं याच्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन. आणि मी आता थेट त्याच्याकडे जातो विषयाकडे, कारण विषय फार मोठा आहे. म्हणजे या एवढ्या कमी वेळात देण्यासारखं नाही, पण या ओळख करून देण्याच्या दृष्टीने. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत आपण भारतीय शेती व्यवस्थेकडे जाऊया की आपण एक 15-20 वर्षापूर्वीपर्यंत भारताची शेती म्हणजे काय होतं की एक डेफिसिट मध्ये होती. आपलं ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन म्हणजे कृषी उत्पादन आपलं डेफिसिटमध्ये होतं. आपल्यामध्ये देशामध्ये बहुतेक सगळ्या कमॉडिटीचं आपण म्हणजे 70 सालापासून बघितलं तर 90 सालापर्यंत तर आपल्याकडे सगळ्याचं शॉर्टेजच असायचं. 90 सालानंतर आपल्याकडे गहू आणि तांदूळ याच्यामध्ये चांगल्यापैकी स्वयंपूर्णता आली हळूहळू. परंतु आपल्याकडे नंतर मका असेल किंवा इतर काही जी धान्य असतील, ज्वारी बाजरी, सगळ्यांमध्ये आपली चांगल्यापैकी स्वयंपूर्णता आली. राहिलं कुठे आपण कमी कुठे पडतोय तर तेलबिया आणि खाद्यतेल आणि थोड्याफार प्रमाणात आजच्या घडीला थोड्याफार प्रमाणात ही कडधान्य पल्सेस याच्यामध्ये आपण शॉर्टेजमध्ये आहोत. म्हणजे अजून आपण आयात निर्भरता आपली पल्सेसमध्ये बऱ्यापैकी आहे आणि खाद्यतेलावर तर आपली 65 ते 70% आयात निर्भरता आहे, म्हणजे खाद्यतेल आणि तेलबिया या क्षेत्रावर. पण हे सोडलं तर आपण आज स्वयंपूर्ण म्हणजे आपण गहू तांदूळ तर खूपच प्रमाणात प्रोडक्शन करतोय. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम आता कसला झालाय की उत्पादन याच्यावर आता सरकारला जो फोकस होता गेल्या दशकापर्यंत त्या उत्पादनावरचा फोकस आजही आपल्याकडे दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी उत्पादन ह्या दृष्टीनेच पॉलिसीज किंवा धोरणं आखली जातात आणि उत्पादनावर भर दिला जातो. अधिक उत्पादकता कशी मिळेल हे याच्यातनं होतंय काय की उत्पादकता वाढते. दरवर्षी आपण बघितलं की सगळ्या नैसर्गिक आपत्ती येत आहेत, सगळ्या प्रकारची संकटे येऊन सुद्धा आपलं ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन हे वाढतच चाललंय. म्हणजे शेतकऱ्यांनी कुठेतरी या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुठेतरी आत्मसात केलंय. आपला भारतीय शेतकरी तर मी म्हणतो जगात ग्रेट एवढ्यासाठी आहे की त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाहीये, तरी स्वतःच्या अनुभवावर स्वतःच्या मेहनतीवर आणि कायम खोट खाऊन त्यांनी ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टिव्हिटी ही कायम वाढवलेली आहे.
तर ही ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढवल्यामुळे प्रोडक्शन वाढते, पण त्याच्यात त्याला हे मार्गदर्शन कळत नाही की आपण हे उत्पादन वाढवतोय हे आपल्याला चांगलं आहे का काउंटर प्रोडक्टिव्ह, म्हणजे त्याच्यातनं त्याचं नुकसान होत चाललं हे कुठेतरी लक्षात येत नाहीये. कारण उत्पादन वाढलं की सप्लाय वाढला, म्हणजे सप्लाय वाढला की अर्थात किमती खाली येतात. तर गेल्या काही वर्षात ज्या किमतींचं हमीभावाच्या खाली राहणं किंवा हे जे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत, किंवा त्याचं सर्वात मुख्य कारण आपल्याकडे आज सरप्लस प्रोडक्शन झालंय बऱ्याच कमॉडिटीजचं. आणि सरप्लस प्रोडक्शन झालेलं असताना आपण जर त्याच्यावर अजून उत्पादकतेवर किंवा उत्पादनावर भर देण्याऐवजी आपल्या पॉलिसीज ह्या त्या मार्केट कशा करता येतील, म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या देशांतर्गत बाजारपेठ किंवा परदेशी बाजारपेठ दोन्हीकडे आपल्याला हा एक्सेस आपल्याकडे जे झालेला आहे, सरप्लस आहे, ते कसं मार्केटिंग करता येईल, याच्यासाठी कशी धोरणं आखता येईल, याच्यासाठी कुठले पर्यायी मार्केट व्यवस्था उभारता येईल, याच्यावर भर दिला गेला नाहीये सरकारी धोरणांमधनं. आज कुठेतरी सरकारी धोरणांना जाग आलेली आहे या बाबतीत आणि प्रयत्न व्हायला लागलेले आहेत. अर्थात त्याची फळं मिळायला वेळ लागेल, परंतु दुसरीकडे खाजगी क्षेत्रामध्ये ही पर्यायी पणन व्यवस्था हळूहळू का होईना आकार घेताना दिसते. आणि मग ती थोडीशी संघटित नसल्यामुळे त्याच्याबद्दल बदनाम ती जास्त झालेली आहे. परंतु कुठेतरी संघटितपणा जर आणायचा असेल तर तो कमॉडिटी एक्सचेंजच्या मार्फत, आणि संघटितपणा म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकपणा आणण्यासाठी कमॉडिटी एक्सचेंज ही जी संकल्पना आहे, वायदे बाजार, तर तो अस्तित्वात आलेला आहे. तर हीच पर्यायी पणन व्यवस्था आहे. तर ह्या पर्यायी पणन व्यवस्थेकडे आपल्याला जाण्यासाठी ती समजून घेणं गरजेचं आहे, त्याच्यातनं काय होऊ शकतं. तर या दृष्टीने मी सुरुवात प्रथम करतो म्हणजे की मी काही पॉवर पॉइंट किंवा असं मी कुठलं प्रेझेंटेशन दाखवत नाही, कारण ती त्याच्यामधले जे म्हणजे त्याला मार्केट टर्मिनॉलॉजी वगैरे जे शब्द बघितलेत की तुम्ही त्याच्यातनं त्याचं समजून घेण्यामध्ये तुमचं लक्ष गेल्यामुळे ही व्यवस्था समजून घेण्यापेक्षा कडे दुर्लक्ष थोडंसं होतं. आणि सेशन संपल्यानंतर, सेशन संपेपर्यंत हे चांगलं वाटतं, हे काहीतरी वेगळं आहे, बरं आहे, आपल्याला समजतंय वाटतं, परंतु सेशन संपलं दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काही लक्षात राहत नाही. म्हणून मी त्या अशा फारशी काही मोठं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं नाही, तरी आपल्याला ह्या स्पीच मार्फतच तुम्हाला याच्याबद्दल हे करून देतो, माहिती करून देतो या सर्व व्यवस्थेची. तर सुरुवातीला आपण ॲग्री कमॉडिटी मार्केट, म्हणजे आज आपल्याकडे ॲग्री कमॉडिटी मार्केट किंवा आपल्याकडे आज जी प्रचलित पणन व्यवस्था आहे ती म्हणजे काय आहे की आपला शेतकरी वर्षानुवर्ष आपलं कडधान्य धान्य पिकवतो, आपलं कृषी माल जो काय तो पिकवतो, आणि तो आपल्या घराजवळ असलेल्या किंवा आपल्या शेताजवळच्या एरियामध्ये असलेल्या APMC बाजार समित्यांमध्ये हा आपला माल घेऊन जातो. आणि बाजार समित्यामध्ये काय होतं हे याच्याबद्दल काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, म्हणजे सर्वांनाच माहिती आहे की या बाजार समित्यांमध्ये प्रत्येक बाजार समितीची एक वेगळी तरा असते. आणि इथे माल जेव्हा ते शेतकरी घेऊन जातात तेव्हा त्यांना म्हणजे वेगवेगळी कारण आहेत की त्यांना एकतर माहिती नसते बाजारपेठेची, पण सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की डिस्ट्रेस सेल जो होतो. कारण काय होतं की हे शेतकरी 85% शेतकरी हे आपले अल्पभूधारक आहेत. त्यांची फायनान्शियल परिस्थिती इतकी बेताची असते की त्यांना म्हणजे कर्जाचं आपल्याला माहिती आहे कर्जबाजारीच असतात. त्यामुळे कसं तरी कर्ज घेऊन त्यांनी कुठून पैसा उभारून शेती केलेली असते. तो माल जेव्हा काढणीच्या वेळा हातातोंडाशी येतो तेव्हा हे सगळे कर्जदार असतात, हे म्हणजे कर्ज देणारे असतात, हे सर्वजण आ करून उभे असतात, वेगवेगळ्या स्वरूपात असतात. कधी सावकार असतो, कधी तो दलाल असतो, किंवा कधी व्यापारी असतात ज्यांनी त्याला कर्ज दिलेलं असतं शेतकऱ्याला. मग त्यामुळे शेतकऱ्याला माहिती असूनही बार्गेनिंग पॉवर राहत नाही. जर शेतकऱ्याला बाजाराची माहिती असेल तरी ती बाजाराची माहिती आहे, परंतु बाजाराची माहिती असून त्याला ते चालत नाही, कारण त्याचे कर्ज दायित्व जे असतं त्याच्यामुळे. थोडक्यात काय असे कारण अनेक देता येतील, पण ह्या कारणांचा सर्वात शेवटी परिणाम एकच होतो की डिस्ट्रेस सेल, म्हणजे मिळेल त्या बाजारभावात म्हणजे हे शेतकरी म्हणजे तुम्ही बाजारपेठेत जाता तेव्हा त्यांचं कार्टेलिंग असतं. घेणारे व्यापारी कुठल्याही एका APMC मध्ये घेतले तर 5, 6 किंवा 10
यापेक्षा खरेदीदार तुम्हाला मिळत नाही. परंतु शेतकरी येतात तिथे ते 100, 1000, 5000 म्हणजे एवढ्या लोकांचा माल एका दिवशी येत असेल. त्यामुळे तिथेही विकणाऱ्यांचा सप्लाय जास्त आणि विकत घेणाऱ्यांचा म्हणजे संख्या कमी. त्यामुळे काय होतं की परत तिथेही हा इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचा वापर होऊन शेतकरी शेवटी नागवला जातो. बरं, एवढं दिल्यावर त्यांना हे ज्या काय भावात तो कचऱ्याच्या भावात तो माल, थोडक्यात सांगायचं तर तो माल विकतो तेव्हा त्याच्या क्वालिटी बद्दल सर्वात जे आज लोकांमध्ये समज निर्माण झालेला आहे की थोडीशी जाणीव निर्माण झाली की तो आणलेला उदाहरणार्थ सोयाबीन असेल तर सोयाबीनचं मॉइश्चर काय किंवा क्वालिटी काय ही शेतकऱ्याला बऱ्यापैकी माहिती असते, व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी माहिती असते. परंतु किंमत सरसकट दिली जाते. म्हणजे 10 मॉइश्चर जर सोयाबीन जरी असेल चांगल्या क्वालिटीचं तरी त्याला किंमत देताना ते 15, 18 किंवा 20 मॉइश्चरच्या ह्यानीच ते त्याला किंमत दिली जाते, किंमत ठरवली जाते रादर. बरं, ठरवलेली किंमत त्याला दिली जाते का वेळेवर? नाही. तर ती वेळेवर म्हणजे आज काही ठिकाणी दिली जाते, परंतु ते कधी 15 दिवसांनी देतात, महिन्याभरांनी देतात किंवा हे जे काय त्या ठिकाणचे व्यवहार असतात, कसे झालेत व्यवहार, त्याचं डॉक्युमेंटेशन कसं होतं, मग त्या डॉक्युमेंटेशन मधनं एपीएमसीचेही पैसे नागवले जातात, एपीएमसीलाही मिळत नाही वगैरे, असं बऱ्याच प्रकारचं हे होतं. म्हणजे थोडक्यात ही जी आत्ता जी प्रचलित पणन व्यवस्था आहे एपीएमसी मार्केटच्या द्वारे, ही जी आहे ती अत्यंत बदनाम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड इनएफिशियन्सी, अकार्यक्षमता निर्माण झाली. याचा परिणाम काय होतोय की शेतकरी नागवला जातोय. बरोबर, म्हणजे हे एक्सप्लॉयटेशन जे होत आहे किंवा त्यांचे शोषण होतं हे आता सर्वांना माहिती आहे. मग ह्या एक्सप्लॉयटेशन हे आजच नाही, वर्षानुवर्ष होत आहे आणि 2005 सालापासून ह्याच्यासाठी प्रयत्न झाले. वेगवेगळ्या प्रकारे मॉडेल ऍक्ट वगैरे आणला गेला आणि या पणन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी, ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी भरपूर काय काय केलं गेलं. त्याच्यातही मी आज जात नाहीये. तर परंतु शेवटी इफेक्ट काय झाला की या सगळ्यांच्या मागचं एक तुम्हाला माहिती आहे की ह्या धोरणा समजा अशी पणन व्यवस्था सुधारणा केल्या गेल्या आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला लागला तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं तर हे शेतकरी कुठेतरी प्रचलित राजकीय व्यवस्थेला छेद देतील का, ही भीती कायमच सर्वच पक्षाच्या राजकारण्यांच्या मनात राहिल्यामुळे हे जे रिफॉर्म्स आहेत किंवा ह्या ज्या सुधारणा आहेत त्या कागदावर आल्या तरी त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, होत नाही आणि होईल की नाही याबद्दल डाऊट आहे, याबद्दल शंका आहे. त्यामुळे काय होतंय की याच्यातनं फार मोठ्या काही अपेक्षा नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नागवणं किंवा शेतकऱ्यांना नागवणं हे कुठेही कमी झालेलं नाहीये. त्याचे रूप बदलत गेलं. थोडीशा माहितीच्या प्रसारामुळे थोडंसं काही शेतकऱ्यांना, काही ठराविक शेतकऱ्यांना याच्यातनं काही आपल्याला मार्ग चोखाळता आला वेगळा की ज्याच्यातनं थोडंसं त्यांचं इन्कम सुधारला असेल. परंतु म्हणावा तसा फरक कुठे दिसून येत नाही. म्हणजे ही झाली प्रचलित अर्थव्यवस्था. ह्यालाच आपण म्हणतो जो हजर बाजार. म्हणजे कमॉडिटी मार्केटचे प्रामुख्याने 2 भाग आहेत. एक आहे हजर बाजार, दुसरा आहे वायदे बाजार. तर आपण वायदे बाजाराकडे जाण्यापूर्वी थोडंसं आपण या हजर बाजारामध्येच जे काय बदल होत आहेत किंवा होणार आहे, होऊ घातलेत किंवा व्हायला लागलेत त्याचीच आपण जास्त माहिती थोडीशी सुरुवातीला घेऊ, नंतर वायदे बाजाराकडे जाऊ. म्हणजे तुम्हाला याच्यातनं कम्पेअर करण्यासाठी एक चांगली माहिती मिळेल. कम्पेअर करण्यासाठी एक सेकंद. तर ही कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला माहिती मिळेल आणि मग तुम्हाला थोडंसं एक याच्याबद्दल इंटरेस्टही निर्माण होईल. तर हजर बाजार म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले ही एपीएमसी मार्केट सिस्टीम ही एक झाली. याच्यातनंच मी जसं म्हटलं की पारदर्शकता कुठेही नाहीये आणि स्पर्धात्मकता नाहीये. कारण कोल्हापूरमधून मका घेऊन गेला शेतकरी, कोल्हापूरमध्ये जी काय एपीएमसी असेल, आता कुठली मला माहित नाही, तिथले प्रमुख आहे, परंतु XYZ एपीएमसी कोल्हापूरमध्ये आहे जिथे मक्याचं मोठं ट्रेडिंग होतं. परंतु तिथे घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना किंवा त्या व्यापाऱ्यांना तो जे घेऊन जातात त्या मक्याला
तिथे जे बायर आहेत, तिथे जे खरेदीदार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण देशातनं जर खरेदीदार त्याच्या समोर आले तर ते शक्य आहे का? तर ते तिथे सध्या प्रचलित व्यवस्थेत हजर बाजारात ते शक्य नाही. तर ते शक्य कसं होऊ शकेल की कोल्हापूरमध्ये एका मार्केटमध्ये जेव्हा माल घेऊन जातो मका, तेव्हा त्याला तिथे याच मक्याचा भाव कर्नाटकमधील अमुक ठिकाणी काय आहे, किंवा त्याचा भाव तेलंगणामध्ये काय आहे, किंवा आंध्र प्रदेशमध्ये काय आहे, किंवा त्याचा भाव तामिळनाडूत काय आहे, किंवा त्या मक्याला मध्य प्रदेशमध्ये काय भाव मिळतोय. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे खरेदीदार असतात. त्या प्रत्येक खरेदीदाराचं हेतू वेगळा असतो. त्याच्यामध्ये काही एक्सपोर्टर असतात, त्यांना अत्यंत चांगला माल अत्यंत वेगवान पद्धतीने खरेदी करायचा असतो, त्याची त्यांना डिलिव्हरी लवकर हवी असते, ते अडकलेले असतात म्हणून ते जास्त माल भाव देऊ शकतात. एखाद्या स्टार्च बनवणाऱ्या कंपनीकडे मोठी एक्सपोर्ट ऑर्डर असते, त्यामुळे तो अधिक भाव द्यायला तयार असतो तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीचा मका असेल तर. म्हणजे ही जी स्पर्धात्मकता असते बाजारातली, ही कधी येऊ शकते की जेव्हा एखादा शेतकरी आपल्या मालाला देशभरची व्यापारपेठ खुली झाली एकाच वेळेला, एकाच बटनावर म्हणा, मोबाईलवर म्हणा, किंवा कशावर. तर ही जी गरज आहे किंवा याच्यामध्ये जी स्पर्धात्मकता असल्यामुळे त्याच्यामध्ये जी एक शक्ती आहे या मार्केटमध्ये, ही अशा प्रकारचं मार्केट डेव्हलप करण्यासाठी खाजगी कंपन्या पुढे आल्या. त्याच्यातनं जे निर्माण झालं ते इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट तयार झालं. जे इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट तुम्हाला माहिती असेल आज कुठले, की बरेच प्लॅटफॉर्म तयार होत आहेत आज. पण सुरुवातीला याच्यात तयार झालं ते एनसीडीएक्स या वायदे बाजाराने स्वतःचं एक स्पॉट मार्केट तयार केलं, ज्याला आज NEML किंवा एनसीडेक्स ई मार्केट लिमिटेड, ह्या NEML मार्फत त्यांनी एक स्वतंत्र स्पॉट एक्सचेंज. तर या स्पॉट एक्सचेंजचं कार्य कसं चालतं की हे शेतकरी किंवा उत्पादक किंवा व्यापारी घर बसल्या याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. हे एक प्रकारचे लिलाव इलेक्ट्रॉनिक ऑक्शन प्लॅटफॉर्म आहेत. याच्यामध्ये काय होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की हे ऑक्शन प्लॅटफॉर्म येण्यापूर्वी ची मग एक 2005 सालाची परिस्थिती असेल की तुम्हाला लिची हे फळ माहिती असेल. लिची हे फळ होतं निर्माण कुठे, उत्पादन होतं त्याचं बिहारमध्ये. तर बिहारमध्ये निर्माण होणाऱ्या या लिचीमध्ये तिथे भाव काय होता की 2 रुपये 5 रुपये किलोनी ते लिची जात होती. आता सांगा 5 रुपये किलोमध्ये लिची, म्हणजे कचऱ्याच्या भावात ती लिची जात होती. त्यामुळे त्याच्यामध्ये व्यापारी कोण पडत नव्हते की काय नव्हते. परंतु हीच लिची जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खायला जाता, एखादा आईस्क्रीम पाहिजे, तेव्हा लिचीचा आईस्क्रीम आहे म्हणून तो आईस्क्रीम तुम्हाला 70 रुपये 80 रुपये हे मध्यम प्रतीच्या याच्यामध्ये तुम्हाला 70-80 रुपये आईस्क्रीम पडतं. त्या आईस्क्रीम मध्ये काय असतं, बाकी सगळं व्हॅनिला असतं, परंतु लिचीचा एका लिचीचा अर्धा भाग किंवा फार तर एक भाग याचे तुकडे मिळतात. म्हणजे एका लिचीसाठी 1 किलो लिची 5 रुपये कुठे, आणि तुम्ही एका सिंगल पीस लिचीच्या आईस्क्रीमसाठी तुम्ही 60 70 80 रुपये देता. तर हा जो विरोधाभास तुम्हाला दिसतो, तर हा विरोधाभास हेच मार्केटिंग अपॉर्च्युनिटी होती. आणि याच्यासाठी काय केलं तर यांनी या इलेक्ट्रॉनिक मार्केट्सनी लिची उत्पादकांची साखळी किंवा लिची उत्पादक आणि लिची व्यापारी यांचं त्यांच्याशी एक कॉन्टॅक्ट केला त्यांनी, की तुम्ही दरवर्षी तुम्ही जी लिची उत्पादन करता ते तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन करा, त्याचं क्वालिटी वगैरे उत्पादन करा, आणि ते लिचीसाठी आपण एक विक्रीचा प्लॅटफॉर्म तयार करू इलेक्ट्रॉनिक. बरं, हे लिची घेणारे कोण असतात तर त्याच्या दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटक साईडला त्याचे लिची प्रोसेसिंगचे फॅक्टरीज आहेत, फ्रूट प्रोसेसिंग. म्हणजे बिहारमध्ये त्याची निर्मिती होते, उत्पादन होते, परंतु त्याच्या उलट्या बाजूला म्हणजे देशाच्या उलट बाजूला अगदी त्याचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची ही इनएफिशियन्सी आहे. मग तिकडे त्याचे प्रोसेसर आहेत. मग या NEMLनी काय केलं, या लिची आपल्याकडे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ऑक्शन त्यांनी लिचीची अरेंज केली. त्याच्यामध्ये त्यांनी असे सभासद नेमले, म्हणजे बिहारमधले, की ते लिची सप्लाय करतील, आणि इकडचे दक्षिणेकडचे सभासद त्यांनी घेतले की ज्यांना लिची खरेदी करायची आहे. आणि मग त्याच्यासाठी एक ठराविक दिवशी ते ऑक्शन किंवा हे लिलाव करतात. आणि त्या लिलावामधनं काय होतं की त्या लिलावामधनं
त्या दिवशी 1 तासाचा 2 तासाचा ऑप्शन ठेवतात. मग तिकडचे विक्रेते असतात ते आपला भाव देतात, इकडचे खरेदीदार आपला भाव देतात. त्यांच्यामध्ये एक स्पर्धात्मक बाजारपेठ त्यांनी तयार केली. याच्यातनं झालं काय की मी अगदी संक्षिप्तपणे सांगतोय हे, याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात इन्व्हॉल्व. याच्यामधनं स्पर्धात्मकता अधिकाधिक कशी येते हे तुम्हाला नंतर कळू शकेल अधिक माहिती घेतल्यावर. परंतु याच्यातनं झालं काय, 5 रुपये विकली जाणारी लिची आज 80 ते 105 रुपयाच्या रेंजमध्ये विकली जाते. आणि हा भाव हसत हसत जे 150 रुपयांनी किलो घेत होते ते त्या खरेदीदारांना आज ती लिची 80 ते 105 या भावामध्ये मिळते. त्यामुळे दोघांचाही प्रचंड प्रमाणात फायदा होतोय. झालं काय, याच्यामध्ये उत्पादक आणि खरेदीदार यांना थेट त्यांनी एका इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरनं एकत्र आणलं. आणि ही इलेक्ट्रॉनिक जो हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम एवढाच आहे की ते राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचे स्वतंत्रपणे रूल असल्यामुळे त्याचं एक अजून राष्ट्रीयकरण होत नाही म्हणावं तसं. म्हणजे पॅन इंडिया किंवा एक संपूर्णपणे एक समान प्लॅटफॉर्म होत नाहीये. तरीही हेही नसे थोडके म्हणजे या दृष्टीने ही इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट तयार झालं. हे कशातनं तयार झालं तर एपीएमसी मध्ये असलेली प्रचंड अकार्यक्षमता, प्रचंड म्हणजे स्पर्धात्मकता बिलकुल नसणं आणि त्याच्यातनं शोषण, याच्यातनंच एक संकल्पना घेऊन याच्यातनं त्या सगळ्या ज्या अकार्यक्षमता त्या काढून त्याच्यातनं एक इलेक्ट्रॉनिक एक प्लॅटफॉर्म तयार झाला. तर असं हे NEML झालं. या NEML मधनं घेऊन आज वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुम्ही बघितले असेल की ॲग्री बाजार आहे. त्या NEMLनीच असे प्लॅटफॉर्म डेअरी म्हणजे दुग्ध उत्पादक जे आहेत त्यांचा एक नॅशनल प्लॅटफॉर्म NCDFI म्हणतात. म्हणजे त्यात फक्त देशातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह डेअरी सेक्टरची उत्पादनं विकली जातात ऑनलाईन. आणि त्यांना लागणारा कच्चा माल, लक्षात घ्या, त्यांना लागणारा कच्चा माल देखील म्हणजे जो सरकीची पेंड असेल, चारा असेल, ह्या गोष्टी त्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरनं ते देशभर स्पर्धात्मक ऑक्शन करून प्रॉक्युअर करतात. त्यामुळे स्वतंत्र डेअरी उत्पादकांचा एक प्रश्न बऱ्यापैकी सुटल्यासारखा झालाय. आज NEMLचा प्लॅटफॉर्म ॲग्री बाजार झाला. ह्याच NEMLनी आज नाफेडला, तुम्हाला माहिती असेल नाफेडचं इलेक्ट्रॉनिक जे पोर्टल कन्झ्युमरसाठी तयार होतंय म्हणजे होलसेलचं, ते FPOच्या मार्फत तयार होतं. FPO कडनं ते माल प्रॉक्युअर करणार आणि कन्झ्युमरला थेट देणार नाफेड. तर हे पण इलेक्ट्रॉनिक पॅन इंडिया पोर्टल, हे पण NEML किंवा NCDEX ई-मार्केट लिमिटेड हा प्लॅटफॉर्म, त्यांच्याकडे ही तंत्रज्ञान आहे योग्य प्रकारे कशी ऑपरेट करायचं. आणि हेच तंत्रज्ञान ते इनामसाठी सरकारचं इनामचं, तुम्हाला माहिती आहे इनामची काहीही कार्यक्षमता नाहीये हे सत्य आहे. जरी त्याच्यावर दाखवलं झालं तरी त्याच्यात प्रत्यक्ष ट्रेड इनाममध्ये होत नाहीयेत. त्याच्यात डेटा पंचिंग होतंय, ट्रेड पूर्वीच्याच पद्धतीने होत आहेत, शेतकऱ्यांना काही फायदा होत नाही. परंतु इनाममध्ये त्याचं डेटा पंचिंग केलं जातंय आणि तो दाखवला जातोय. पण कारण इनाममध्ये ती टेक्नॉलॉजी नाहीये जी NCDEX ई-मार्केटकडे आहे. त्यामुळे आज अलीकडेच झालेल्या टायअपनुसार इनामला जे इंटिग्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी परत NEMLचीच त्यांनी निवड केलेली आहे. थोडक्यात सांगायचा, NCDEX ई-मार्केट प्लॅटफॉर्म हा तुमच्या दृष्टीने अभ्यासाचा, लगेचच्या अभ्यासाचा विषय. यामार्फत तुम्ही जे कडधान्यांचा पेक्षा याच्यामध्ये तुम्हाला पेरिशेबल म्हणजे जो नाशवंत फळभाज्या किंवा फळं यांचं जे उत्पादन आहे त्याच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मची अधिकाधिक माहिती घेऊन, त्यांचं ॲपही आहे, याबद्दल तुम्हाला वेगळी माहिती तुम्ही हवं असेल तर तुमचं NEML बरोबर आपण सेशन्स तयार करून आपण त्यांच्याबरोबर काही कार्यक्रम अरेंज करून देऊ. याबद्दल काय प्रॉब्लेम नाहीये. तर ही एक तुम्हाला एक उपलब्धी जी सध्याची आहे त्याची एक तुम्हाला माहिती करून दिली. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय होतं मला की आज पर्यायी मार्केटिंग जे होतं, पर्यायी पणन, त्याच्यासाठी तुम्हाला ही NEML ही एक व्यवस्था निर्माण झाली आहे. ॲग्री बाजार आहे. परंतु मी म्हणजे या इतर जे प्रायव्हेट होत आहेत त्यांच्याकडे अजून रेग्युलेशन किंवा तेवढी ट्रान्सपरन्सी नाहीये. त्यामुळे मी कुठलंही रिकमेंड तुम्हाला करत नाही, परंतु NCDEX ई-मार्केटकडे तुम्ही जरूर जावं. याची माहिती तुम्हाला अधिक माहिती म्हणजे आपण नंतर एक देऊ याच्याबद्दल आणि त्यांच्याशी
आपण अधिकृतपणे सेशन्स पण करून देऊ. याच्यातनं तुम्हाला काय संधी आहेत या संधीसाठी म्हणजे तुम्हाला ते फील्डवर वापरून FPO मार्फत किंवा स्वतंत्रपणे तुम्ही काही त्याच्यातनं संकल्पना राबवू शकता. तर ही इलेक्ट्रॉनिक मार्केट झाली. ह्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये ITC म्हणा किंवा ब्रिटानिया, पार्ले यासारखे मोठे प्लॅटफॉर्म, नाफेड कांदा खरेदी NEML, नाफेडची जी कांदा खरेदी झाली ही NEML मार्फत झाली. नाफेड जे चणा असो, हरभरा असो, म्हणजे सगळे जे कडधान्य विकतायत किंवा उद्या कांदा सुद्धा विकतायत, ही या NEML मार्फत होते. राज्य सरकार जे तुम्हाला रेशन दुकानांसाठी लागणारी साखर, आपलं महाराष्ट्र राज्य हे लागणारी साखर खरेदी आहे ती या NEML मार्फतच वर्षानुवर्ष खरेदी करत आहे. त्याच्यातनं काय होतं की त्याच्यातनं त्यांना स्पर्धात्मक म्हणजे सर्वात स्वस्त भाव साखर त्यांना खरेदी करता येते, जी त्यांना स्वतःचे कारखाने सुद्धा देत नाही, त्याच्यापेक्षा कमी भावात त्यांना या प्लॅटफॉर्म मार्फत मिळते. तर हा NEML प्लॅटफॉर्म ही एक तुम्हाला गोष्ट सांगितली. तर हे झालं एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक मार्केटच. म्हणजे पण अजूनही आपण स्पॉट मार्केटकडे आहोत. मग या स्पॉट मार्केटमध्ये ही इलेक्ट्रॉनिक झाली, जसे NEML सांगितलं, त्यांचं नाफेडचंही तयार होत आहे. आज प्रत्येक कंपन्या स्वतंत्र स्वतःचे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म तयार होत आहेत. म्हणजे ITCला गहू हवा असेल तर ते आपल्याच प्लॅटफॉर्ममधनं, त्यांचं चौपाल तुम्हाला माहिती आहे, तशा आता प्रत्येक कंपनी आपला इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म डेव्हलप करते आणि त्यांना लागणारा कच्चा माल आहे तो ते शेतकऱ्यांना सांगणार की या भावात मी घेतोय, तुम्हाला हवं त्याने इथे द्या जरूर. तर अशा प्रकारे ही एक रिव्होल्युशन होते किंवा ही एक क्रांती होते. याची तुम्ही अधिक माहिती आपण करून घेतलीत तर बरं होईल. त्याच्यानंतर आलं वायदे बाजार. तर हा वायदे बाजाराचा ओळख तुम्हाला, आता मी वायदे बाजाराकडे जातोय थोडासा. तर वायदे बाजार मुळात काय आहे की हे जे इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंजेस आली, APMC आहे, याच्यामध्ये काय होतं, APMCचं तर नावच काढू नका, पण जो इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंज आहे याच्यामध्ये भाजीपाल्यापासून फळ भाजी फळ आणि इतर असा कितीतरी कृषी माल आहे की ज्याच्यामध्ये लाख असते, ते लाख ट्रेडिंग केलं जातं. ते झाडाचा जो गम मिळतो ना, डिंक, याचं ट्रेडिंग होतं. कुठल्याही पदार्थाचं त्याच्यात ट्रेडिंग होऊ शकतं. वायदे बाजार हा थोडासा वेगळ्या प्रकारचा असतो. हा एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की याच्यामध्ये कुठलीही कमॉडिटी ट्रेडिंग करून होत नाही, कारण ती एक देशभरचा कंट्री लेवलचा, एक देशस्तरावरचा असल्यामुळे त्याच्यामध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय ना, कारण इथे मला काही इन्स्ट्रक्शन दाखवतोय आपल्याला. येतोय सर, येतोय हा, आवाज येतोय ना? येतोय, काही अडचण नाही सर. ओके, कारण याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन येत आहेत त्यामुळे. हा, तर त्याच्यामध्ये या इलेक्ट्रॉनिक स्पॉट एक्सचेंजचा असा NEML सारख्या प्लॅटफॉर्मचा असा एक फायदा आहे की त्याच्यात तात्पुरतं, म्हणजे एक परमनंट कॉन्ट्रॅक्ट कुठलं नाही. तुम्हाला कुठलाही एक तात्पुरत्या स्वरूपाचा एक माल असेल विकायचा आहे, मोठा एक लॉट असेल, तो विकला की संपलं. त्याच्यानं अशा प्रकारचं त्याचं तात्कालिक प्रकारचे सौदे, ऑप्शन्स किंवा लिलाव होऊ शकतात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट किंवा वायदे बाजार हा एक सुसूत्रता असलेला एक देशभराचं मार्केट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या कमॉडिटी ट्रेडिंग होणं शक्य नाही. अशाच कमॉडिटी की ज्याचं देशभर साधारणपणे निदान एक मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग चालतं, ज्याचं उत्पादन वर्षभर आपल्याला उपलब्ध असतं, ज्या मालाचा वर्षभर वापर होतो. उत्पादन एकदाच होतं परंतु त्याचा वर्षभर वापर करण्याची गरज असते. अशा प्रकारच्या, म्हणजे थोडक्यात कडधान्य आहेत, काही ठराविक कडधान्य, त्याच्यानंतर तेलबिया आहेत, खाद्यतेलं आहेत, 1-2 प्रकारची, हा जो प्रमुख माल आहे. आणि बाकी जे अकृषी माल तर तुम्हाला माहिती आहे, सोनं चांदी, सगळी प्रकारची मेटल्स आहेत, त्याच्यानंतर क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, याचं ट्रेडिंग होतं. आपल्याला त्याच्याकडे जायचं नाहीये, आपल्याकडे फक्त कृषी मालाचं. तर कृषी मालामध्ये कुठले एक ठराविक प्रकारचे मसाले आहेत, जसं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे हळद आहे, त्याच्यानंतर जिरं आहे, धणे आहेत, याचं ट्रेडिंग मोठ्या प्रमाणावर होतं. काळ्या मिरीचं तुलनेने कमी होतं. तर हे मसाल्यांमध्ये झाले. कडधान्यांमध्ये चणा होता परंतु तो आता गेलेला आहे, कारण हे तुम्हाला माहिती आहे अजूनही सरकारी धोरणं त्याच्यात खुली नसल्यामुळे ह्याच्यामध्ये ये जा चालू असतो, येरे जारे. त्यामुळे हे तेलबियांमध्ये मोहरी आहे, सोयाबीन आहे, तेलामध्ये रिफाईंड सोया ऑइल आहे, सोयाबीनचं तेल आहे, आणि क्रूड पाम ऑइल आहे, याचं ट्रेडिंग होतं.
कापसाचं ट्रेडिंग होतं, सोयाबीनचं ट्रेडिंग होतं. तसं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकीची पेंड, ज्याला कुकुड म्हटलं जातं किंवा कॉटन सीड ऑइल केक, DOC काही म्हटलं जातं, पण तो सरकीची पेंड, त्या सरकीच्या पेंडीचं फार मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग होतं. मक्याचं सीझनल ट्रेडिंग होतं. तर अशी ही जी देशभर ज्याचं वापर होतो, उत्पादन होतं आणि ज्याचं मोठं गवार सीड, गवार गम आहे याचं मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग होतं. असं वेगवेगळ्या कमॉडिटीजचं इथे ट्रेडिंग होत असतं. आणि हे ट्रेडिंग होतं हे कसं आहे की त्याच्यामध्ये एक ठराविक प्रकारची कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्ही जसं APMC मध्ये तुम्ही 1 पोतं विकू शकता, 10 पोती विकू शकता, 50 पोती विकू शकता किंवा 100 पोती विकू शकता. इथे तुम्हाला ट्रेडिंग करताना एक मिनिमम लॉट साईज, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वायदे बाजारात जेव्हा एखाद्या कमॉडिटीचं ट्रेडिंग होतं तेव्हा ते एक स्टँडर्डाइज पद्धतीने त्याचं एक आखलेलं असतं. ते ट्रेडिंग कसं होणार, म्हणजे त्याला एक कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. म्हणजे एक तो वायदा असतो, मराठीत कॉन्ट्रॅक्टला वायदा म्हणतात. तो वायदा असतो, त्या वायद्याचं एक स्वरूप ठरलेलं असतं. म्हणजे त्या वायद्यामध्ये ट्रेडिंग होणार. फॉर एक्झाम्पल मी याच्यात सोयाबीनचं उदाहरण देतो, कारण सर्वांना आता माहिती आहे. तर सोयाबीनचं कॉन्ट्रॅक्ट हे कसं असणार, तर ते एक दर महिन्याचं वेगळं कॉन्ट्रॅक्ट असणार. म्हणजे तुम्ही एक ज्या महिन्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग करायचंय तर त्या महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही ट्रेडिंग केलं तर ते योग्य होईल. म्हणजे ती 5 किंवा 6 मंथली कॉन्ट्रॅक्ट एका वेळेला तुम्हाला उपलब्ध असतात. आत्ता तुम्ही ऑगस्टमध्ये असाल तर सप्टेंबरमध्ये असाल तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारी अशी 6 सोयाबीनचे महिन्याची कॉन्ट्रॅक्ट आत्ता उपलब्ध असणार. बरं, याच्यामध्ये सोयाबीन जे ट्रेड होईल, तुम्ही APMC मध्ये बघितलं तर तुम्ही 30 मॉइश्चरचं सोयाबीन घेतलं, हिरवे दाणे असलेलं सोयाबीन किंवा काळे दाणे झालेलं सोयाबीन गेलं तरी त्याला काही नाही काय ते विकलं जातं. कचऱ्याचा भाव येईल पण त्या कचऱ्याचा तरी भाव येतो आणि विकलं जातं. वायदे बाजारात तुम्ही जेव्हा सोयाबीन ट्रेडिंग करणार तेव्हा एक अध्यारूत आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये सोयाबीन जे ट्रेडिंग होणार त्याची एक क्वालिटी प्री डिसाइडेड आहे, अगोदर ठरवलेली आहे, की जी ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट 10 किंवा 9 असेल, ज्याच्यामध्ये मार्केटची लॉट साईज असेल, म्हणजे किती एका वेळेला तुम्ही कमीत कमी एवढा आणि त्याच्या पटीत ट्रेडिंग करता, तर ते 5 टनाचं आहे. 5 टन म्हणजे 50 क्विंटल, 50 पोती झाली 100 किलोची, या 50 किलोची पोती असेल तर 100 पोती झाली, म्हणजे 5 टन. म्हणजे तुम्ही सोयाबीन खरेदी करणं किंवा विक्री करणं वायदे बाजारात हे कमीत कमी 5 टनाचं असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत असाल तर एक तर तुमचं स्वतःचं 50 क्विंटल सोयाबीन असलं पाहिजे एकदा ट्रेडिंग करण्यासाठी कमीत कमी, किंवा मग तुम्ही 4-5 जणांनी एकत्र येऊन किंवा मग एका FPOच्या मार्फत ट्रेडिंग करणं योग्य, म्हणजे ग्रुपमध्ये, समूहाने. म्हणजे इथे क्वालिटी झाली, एक लॉट साईज झाला की 5 टनाचा, तो मंथली कॉन्ट्रॅक्ट होणार. त्याच्यानंतर डिलिव्हरी सेंटर, एक लक्षात घ्या, फार मोठा फरक आहे. लोकांच्या एक मनात येतं की वायदे बाजारात तुम्ही विकणार तेव्हा तुम्हाला ती डिलिव्हरी द्यायला लागते. वायदे बाजार ही एक लाईन अगदी डोक्यात पक्की बसवून ठेवा. वायदे बाजार हा डिलिव्हरीचा बाजार नाहीये. वायदे बाजारात तुम्ही जर ट्रेडिंग करणार असाल तर तिथे जास्त भाव मिळतो म्हणून डिलिव्हरी देण्यासाठी मग आपण डिलिव्हरी द्यायची आहे हे डोक्यातनं काढून टाकलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील. वायदे बाजार हा तुम्हाला किमतीतला फरक हा हेज करण्यासाठी किंवा किमतीतल्या फरकाचा फायदा मिळवण्यासाठी असतो, किंवा किमतीचं जोखीम व्यवस्थापन, केवळ जोखीम व्यवस्थापन किमतीपुरतं, डिलिव्हरीसाठी हा बाजार नाही. म्हणजे तुम्ही या बाजारात विकलात माल पुढच्या महिन्यासाठी आणि भाव पडले की तुम्हाला तो माल तुमचा विकलेला इथे डिलिव्हरी देण्याची गरज नाही. तुम्ही या बाजारातनं विकलेला माल परत खरेदी करायचा खालच्या भावात. त्याच्यातनं तुम्हाला जो बाजारात पडलेल्या भावाचा फायदा आहे तो या बाजारातनं तुमच्या अकाउंटला येतो कॅशमध्ये. तुमचा माल तुम्ही इथे द्यायचा नाही, तुमचा माल तुम्ही जवळच्या APMC मध्येच द्यायचा असतो. हा नॉर्मल आहे. हे नॉर्मल असतं, याला खरं नॉर्मल कमॉडिटी मार्केट म्हटलं जातं. आणि जगामध्ये कमॉडिटी मार्केटमध्ये जेवढं ट्रेडिंग होतं त्याच्या 99.5% हे डिलिव्हरी होत नाही. फक्त 0.5% डिलिव्हरी होते, ती एक्सेप्शनल केसेसमध्ये. म्हणजे एक गोष्ट डोक्यात तुम्ही पक्की बघा की कमॉडिटी मार्केट म्हणजे वायदे बाजार हा डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगसाठी नसून
किमतीचं जोखीम व्यवस्थापन एवढंच करायचं आहे. कसं ते तुम्हाला नंतर आपण अजून काही कार्यक्रम केले याच्या संदर्भात तर तुम्हाला त्याच्याबद्दल गणिताच्या मार्फत मी देईन, मग तुम्हाला ते कळेल. आज एवढ्या कमी वेळात ते सांगितलं तर खूप माहिती पण होईल. थोडक्यात जोखीम व्यवस्थापनाचं हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. अगदी छोटं उदाहरण देईन मी तुम्हाला की 2 महिन्यापूर्वी किंवा 1-1.5 महिन्यापूर्वी मी कोल्हापूर आकाशवाणीवरनंही याच्याबद्दल 2 कार्यक्रमातून लोकांना विनंती केली होती आणि आवाहन केलं होतं. ॲग्रोवन मध्ये मी जवळजवळ 30 लेख लिहिलेत गेल्या 1.5 वर्षात, 1.25 वर्षात. त्यात हेच सांगत आलोय. जेवढे प्लॅटफॉर्म मिळाले, लोकसत्ता, सर्वत्र मी सांगत होतो की 1-1.5 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी की सोयाबीन तुम्हाला नोव्हेंबर महिन्यासाठीचं 6,400चा भाव त्यावेळेला मिळत होता. विचार करा, जुलैमध्ये 6,400चा भाव नोव्हेंबर महिन्यासाठी, म्हणजे पीक अरायव्हल सीझन, आपला आवक आपली जेव्हा खूप प्रचंड असते देशभर, तेव्हा भाव गडगडलेले असतात. तेव्हा तुम्हाला अगोदर जुलैमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही पेरत होता त्यावेळेला तुम्हाला सोयाबीनचा भाव 6,300 6,400 अवेलेबल होता. आणि मी सांगत होतो की तुम्ही आत्ता विकून ठेवा, तुम्ही करणार ते सोयाबीनचा निदान 25 ते 50% माल आत्ताच विकून टाका 6,400ला. एवढा भाव कधी तुम्ही बघितला नसेल आणि याच्यासारखं उत्तम डील नाहीये. काही जणांनी केलं, हळूहळू केले, नंतर भाव 6,300 वर पण आला, तरी लोक तयार नव्हते. त्यांना काय त्यावेळेला ते हाजीर बाजारात 10,000 इतकं डोक्यात बसलं होतं की त्यांना वाटत होतं सोयाबीन. पण त्यावेळेला हाजीर बाजारात मालच नव्हता म्हणून 10,000चा माल येतो तेव्हा भाव पडतात. हे वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. पण अजूनही लोकांच्या, मी म्हटलं ना की वायदे बाजार नीट समजून घेतला नाही आणि हे बाजार अजून कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात बसत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ती ऍक्शन, लोकांना पटत होतं नोव्हेंबरमध्ये सोयाबीन 6,000 काय 5,000ला पण येईल. परंतु त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची जी ऍक्शन असते फक्त एकच, की एक बटन दाबायचंय तुमच्या मोबाईलवर आणि विकून ठेवायचंय. बरं, विकून ठेवायचं म्हणजे तुम्हाला माल द्यायचा नाही. तुम्ही नोव्हेंबरमध्ये तुमचं माल द्यायचा की नाही हे नोव्हेंबरमध्ये ठरवायचंय. तुमच्या हातात 3 महिने होते. जुलैमध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने होते. तेव्हा 6,400चा भाव मी लोकांना विकायला का सांगत होतो ते त्याचं उदाहरण सांगतो. आज सोयाबीन नोव्हेंबरचा भाव 5,700च्याही खाली आलाय. 6,400 वजा 5,700 म्हणजे 700 रुपये भाव आज तुटला सोयाबीनचा 2 महिन्यात, गेल्या 1.5 महिन्यात. नवीन मालाचा सोयाबीन जर तुम्ही त्यावेळेला मी सांगितल्याप्रमाणे जर विकलं असतं तर आज 5,700ला तुम्हाला नोव्हेंबर कॉन्ट्रॅक्टला आलं. म्हणजे हे 700 रुपये 5 टनावर 7×5 35,000चा तुमचा फायदा तुमच्या अकाउंटला आज जमा झाला असता. आता डिलिव्हरी, मी मगाशी सांगत होतो ना, हा डिलिव्हरीचा प्लॅटफॉर्म नाही. मग काय करायचं? आज तुम्ही जो विकलेला होता सोयाबीन ते आज तुम्ही 5,700च्या भावात वायद्यामध्ये पुनर्खरेदी करायचंय. म्हणजे तुम्ही एक्सचेंजवरची तुमची पोझिशन संपली, एक्सचेंजवरचा तुमचा व्यवहार संपला. 6,400ला विकलत, 5,700ला खरेदी केलं. हा मधला 700 रुपये तुमच्या अकाउंटला आला, तुमचा एक्सचेंजशी संबंध संपला, 700 रुपयाचा फायदा आला. म्हणजे तुम्ही काय केलं की जुलैमध्ये तुमची जी जोखीम होती, तुमची जोखीम जुलैमध्ये काय होती सोयाबीन पेरल्यावर, की ऑगस्टमध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये भाव पडतील आणि पडले, ती जोखीम होती. ती जोखीम व्यवस्थापन करणं म्हणजे जोखीम तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये 6,300 6,400 जो काय भाव आला त्यात तुम्ही सोयाबीन विकून टाकलं. तुमच्या हातात सोयाबीन नव्हतं. सोयाबीन नोव्हेंबरमध्ये तुमच्या हातात येणार आहे किंवा ऑक्टोबर अखेरीस येणार आहे. तुम्ही विकलं, त्यामुळे डिलिव्हरी द्यायचा प्रश्न कधी येणार आहे? नोव्हेंबर 20 तारखेला जेव्हा कॉन्ट्रॅक्टची समाप्ती होईल तेव्हा डिलिव्हरीचा प्रश्न आहे. पण डिलिव्हरी प्रश्न कुठे? आज तुम्ही सप्टेंबर संपताना तुमच्या हातात 700 रुपये फायदा आला, तुम्ही आता खुश आहात. मग तुम्ही ठरवा की अजून ऑक्टोबरमध्ये वाट बघूया 5,000चा भाव येण्याची किंवा 5,200 पर्यंत येण्याची. मी अजूनही सांगतो 5,200चा भाव येईल. म्हणजे तुम्ही अजूनही खरेदी करू नका, पुनर्खरेदी तुम्ही विकलेल्या कॉन्ट्रॅक्टची. 5,200 5,400 इथपर्यंत तरी थांबा, अजून फायदा होईल. म्हणजे 1,000 रुपयाचा फायदा तुम्हाला दिसतोय. म्हणजे 5 टनावर तो 50,000चा फायदा तुम्हाला दिसतोय एका लॉटवर, एका कॉन्ट्रॅक्टवर. पण ठीक आहे, तर तुम्हाला वाटलं, पण आज तुम्ही खरेदी केलं
कधी करायचंय तुम्ही ठरवा तुमच्या पण आज तुम्हाला फायदा झाला. जी जुलैमध्ये असलेली जोखीम याचं व्यवस्थापन तुम्ही आज केलं. आता तुमचा माल जर 5,500चा भाव नोव्हेंबरमध्ये आला तर 5,500ला तुमच्या एपीएमसी मध्ये जाऊन जवळच्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही विकायचंय. म्हणजे तुमचा माल तुम्ही डिलिव्हरी हजर बाजारातच देताय त्यावेळेच्या भावाला. परंतु तुम्हाला जो ऍडिशनल फायदा आहे, जेव्हा तुमच्या हातात माल नव्हता तेव्हा डिलिव्हरी देऊ शकत नव्हतात, पण तेव्हा भाव उंच होते, ते उंच भाव तुम्हाला मिळवले. हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं का मी आत्ता दिलं ते? एवढं मला फक्त तुम्ही सर्वांनी एकदा सांगा. हे जोखीम व्यवस्थापनाचं तुम्हाला आत्ता जे उदाहरण दिलं ते सर्व तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या? येस सर, क्लिअर झालं. हा, कुणाला याच्याबद्दल डाऊट आहे? कारण नंतर नको, कारण हे आत्ताच विचारलं तर लगेच मला वाटतं हे डाऊट क्लिअर झालेले बरे. तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं का? आता जे सरांनी सांगितलं की जोखीम व्यवस्थापन, तुम्ही जुलैमध्ये तुमचं सोयाबीन विकलं म्हणजे तुम्ही फ्युचर्स वायदे बाजारामध्ये जुलैमध्ये सोयाबीन विकलं आणि आता तुम्ही ऑक्टोबर मध्ये तुम्ही त्याचा जर दर कमी आला त्या दराला तुम्ही जुलैमध्ये ज्या दराने विकला होता त्या दराने तुम्हाला तुमचा बेनिफिट होईल. नोव्हेंबर मध्ये दर खाली गेले तर तुम्ही परत पुनर्खरेदी करा. तर आलं का लक्षात कोणाच्या? एक मिनिट, एकच मला वाटतं कुणाला हवं त्यांनी आपल्याला अनम्यूट करा आणि काय प्रश्न असेल तर जरूर विचारा. आणि कळलं असेल तर जरा कृपा करून सांगा सर्वांना कळलं का, कारण नाही तर मी पुढे गेलो तर मग ते परत डोक्यात राहतं म्हणून सांगितलं. काही कोणाला समजलं नसेल, शंका असेल तर जरूर विचारा या ठिकाणी. चला, मी धरून चालतो की हे उदाहरण कळलं की आपण जुलैमध्ये तुम्ही जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी नोव्हेंबरचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही 6,400ला विकलं. आणि खरं सांगतो तुम्हाला, खूप एफपीओनी सोयाबीन 6,300नी विकलं आहे. औरंगाबाद पासून ते वेगवेगळ्या लातूर पासून बरेच एफपीओनी हे सोयाबीन विकलंय मी सांगितल्यावरनं. आणि आज ते म्हणतायत की आता आम्ही काय करू. मी त्यांना सांगितलंय की आता थोडा निर्णय तुमचा तुम्ही घ्या, तुम्हाला वाटतंय का. कारण अलीकडे बोंबाबोंब होते, चॅनलवरनं सांगितलं जातंय सोयाबीन क्रॅश झालं. मी परत लोकांना सांगतोय सोयाबीन क्रॅश झालेलं नाहीये. तुम्ही याचा जर तुम्ही कम्पेअर केलं की गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये 3,800 3,900चा भाव होता, त्याच्याशी तुम्ही तुलना केलीत तर आज तुम्हाला आजही तुम्हाला 3,500 रुपये भाव जास्त मिळतोय. पण तुम्ही 10,000शी का कम्पेअर करताय हे मला कळत नाहीये. याच्या मागे असलेले जे इंटरेस्ट आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आपला निर्णय आता तुम्ही घ्या. मी तुम्हाला सांगितलं उद्या काही आणि तर उद्या मी टीकेचा धनी नको. परंतु त्याच्यातनं बाहेर मी परत तुम्हाला एक सांगतो की जुलैमध्ये जोखीम व्यवस्थापन करून 6,300ला विकलं, ऑगस्टमध्ये 6,300ला विकलं. आज बरेच शेतकरी 5,500ला ते परत पुनर्खरेदी करणार आहेत आणि 800 ते 900 रुपयाचा फायदा घेणार. त्या फायद्यात त्यांना सोयाबीन विकल्याचा फायदा होता तो मिळाला. आता त्यांचा सोयाबीनचा स्टॉक ते मार्च पर्यंत परत ठेवणार, असा बरेच जणांचा आत्ता हे झालेला आहे, निर्णय झालेला आहे. ही मी तुम्हाला एक माहिती म्हणून एक सांगतो. म्हणजे याच्यातनं हा वायदे बाजाराचा मोठा फायदा आहे. आता मी तुम्हाला दुसरं एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. तुमच्यापैकी किती जण कमॉडिटी मार्केट बघतात माहित नाही, परंतु गेल्या 7-8 दिवसात कॉटनचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेत. त्याला अनेक कारणे आहेत, ग्लोबल देशातली आहेत. परंतु लक्षात घ्या तुम्ही, आज कॉटनचा भाव वायदे बाजारामध्ये एप्रिल महिन्याचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यात डिलिव्हरी नसते करायची, कॅश सेटल कॉन्ट्रॅक्ट आहे. थोडक्यात तुम्ही एवढंच समजून घ्या की आज 1,525चा भाव आहे 20 किलोला. म्हणजे 15×75 7,500 आणि 25 7,600 ते 7,700चा भाव आज कॉटनला 7,700चा भाव तुम्हाला वायदे बाजारात मिळतो आहे. बरोबर. कॉटन बाजारात येणार आहे केव्हा, तुमच्यापैकी काही जणांना तरी नक्कीच माहित असेल. मला याचे उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. कॉटन बाजारात येईल नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, तेव्हा कॉटनचा भाव काय असेल, अंदाज काय वाटतो तुम्हाला? साधारणपणे 3,000 पर्यंत.
नाही 3,000 नाही, कॉटनचा भाव 6,200ची 200चा हमी भाव आहे. 6,200चा हमी भाव आहे चांगल्या कॉटनचा. तेव्हा भाव साधारणपणे शेतकऱ्यांचा अंदाज आहे की नोव्हेंबरमध्ये 6,500चा भाव येईल. 6,500 नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये. तरी आत्ता 7,500 किंवा 7,700चा भाव जर तुम्हाला वायदे बाजारात मिळत असेल आणि नोव्हेंबरमध्ये हाच कॉटन जर तुम्हाला 6,500ला म्हणजे 1,000 रुपयांनी पडणार असेल क्विंटल मागे 1,000 रुपयांनी पडणार, याचं सगळ्या शेतकऱ्यांना आज खात्री आहे. तर यांच्याच मग आज तुमच्या समोर मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी आहे की हा आज तुम्ही एक्सचेंजवर NCDEX वर तुम्ही तुमचा रॉ कॉटन जो म्हणतात तो आज 7,700च्या भावानी क्विंटलला विकून टाका. त्याच्यावर सांगतो, जसं सोयाबीनचा 5 टन सांगितलं तसा कॉटनचा लॉट आहे 40 क्विंटल, म्हणजे साधारणपणे 3 लाखाचा 40 क्विंटलचे 7,700च्या भावानी 3 लाखाच्या वरती थोडासा भाव होईल. म्हणजे आज जर तुम्ही 7,700च्या भावानी 40 क्विंटल कापूस विकून टाका, तुम्हाला वाटत असेल माझा 100 क्विंटल कापूस येणार, निदान 40% तरी उत्पादन आजच विकून टाका की नोव्हेंबर महिन्याचं किंवा डिसेंबर महिन्याचं. झालं. उद्या नोव्हेंबरमध्ये भाव 6,500ला आला तर तुमचा 40 क्विंटल कापूस एक्सचेंजवरनं परत खरेदी करा. साधं गणित आहे, तुम्ही विचार करा, साधं गणिताचा विचार करा. 6,500 म्हणजे 1,000 रुपये खाली तुम्ही खरेदी केलं तर 40 क्विंटल मागे तुम्हाला 40,000 रुपये तुमचा फायदा होईल. तुमचा कॉटन तुमच्याच घरात, तुमच्याच वेअरहाऊसमध्ये, तुमच्या कॉटनला कुठे हात नाही लागलेला. मग तुम्ही विचार करा की मला 1,000 रुपये ते ऑलरेडी मला मिळाले, आता मी हा कॉटन काय करू, पुढे ठेवू. मग त्यावेळेला बाजाराची व्यवस्था काय, बाजारातला आउटलुक काय असेल. कोण म्हणत असेल याच्या पुढे तेजी आहे, तुमचा कॉटन ठेवून द्या. कोण म्हणत असेल अजून मंदी येईल, तर मग तुम्ही तुमचा कॉटन विकून टाका. एवढं सोपं गोष्ट आहे. आणि ह्यालाच हेजिंग, मोठे मोठे शब्द वापरले जातात. हेजिंग म्हटल्यावर माणूस घाबरतो, तर काही मोठं काही नाहीये. हे मी आता तुम्हाला जी 2 उदाहरणं सोयाबीन आणि कॉटनची सांगितली, हेच हेजिंग. यालाच मराठीतनं जोखीम व्यवस्थापन म्हणतात, किंवा इंग्लिश पेपरमध्ये वाचलं तर प्राइस रिस्क मॅनेजमेंट, किंमत जोखीम व्यवस्थापन, हेजिंग, सगळं एकच आहे. ही 2 उदाहरणं म्हणजे ही आहे. आणि ही कुठे कशी शक्य होत आहेत, ही वायदे बाजाराच्या मार्फत शक्य होत आहेत. आणि हा वायदे बाजार तुमच्या समोर आहे, बरोबर. तर हा मला तुम्हाला वायदे बाजार समजावण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट उदाहरणांच्या मार्फत समजून दिला. तो थिअरीच्या मार्फत समजून देण्यासाठी अजून वेगळं प्रयत्नशील आपल्याला करायला लागतील. त्याच्यासाठी वेगवेगळे अव्हेन्यूज आहेत, आपण वेगळं त्याच्याबद्दल चर्चा करू. दुसरं गोष्ट, याच्यामधनं वायदे बाजाराचा हाच एक फायदा नाही, हा किमतीचा तर सर्वात महत्वाचा पैसा आहे. शेवटी शेतकरी असो व्यापारी असो, त्याला हे किंमत पैसा. मग याच्यामध्ये तुम्ही ट्रेडर सुद्धा, तुम्हाला ट्रेडिंग पण करू शकता, हे स्वतंत्रपणे बाईंग सेलिंग. म्हणजे जसं तुम्ही शेअर मार्केट जेवढं खरेदी, शेअर मार्केटमध्ये मला वाटतं तुमच्यापैकी काही जण तरी नक्की ट्रेडिंग करत असतील, डेली, मंथली किंवा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग, बरोबर आहे. मग हे ट्रेडिंग तुम्ही जितक्या सहजपणे तुमच्या मोबाईलवर करताना तेवढ्याच सहजपणे आणि त्याच ब्रोकरकडे हे ट्रेडिंगही कमॉडिटीचं करता येतं. हे लक्षात घ्या प्रथम, की हे करण्यासाठी तुम्हाला काही वेगळं शिकण्याची, वेगळं करण्याची गरज नाहीये. तुमचा जो XYZ ब्रोकर असेल त्या ब्रोकरला सांगा मला कमॉडिटीचं पण ट्रेडिंग करायचंय, तेव्हा मला NCDEX आणि MCX पण ट्रेडिंग तुम्ही ऍक्सेस द्या. याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया वेगळा द्यायला लागत नाही, एकही वेगळी KYC फार तर एखादा फॉर्म भरून द्यायला लागेल. उद्यापासून तुमचा ब्रोकर तुम्हाला NCDEX आणि MCX या दोन्ही एक्सचेंजचं तुम्हाला ऍक्सेस देईल. मग ते ऍक्सेस दिल्यावर तुम्ही जसा रिलायन्सचा शेअर घेता किंवा तुम्ही आणखी कुठल्या कंपनीचा शेअर घेता, डीमार्टचा घेत असाल किंवा तुम्ही आणखी कुठल्या कंपनीचा घेत असाल, ITC, ब्रिटानिया, तेवढ्याच सहजपणे तुम्ही NCDEX वर कॉटन खरेदी करू शकता, MCX वर कॉटन खरेदी विक्री करू शकता. तुम्ही दिवसातनं 10 वेळा खरेदी करा, 50 वेळा विक्री करा. 24 जेवढे तास हे मार्केट चालू असतं तेवढ्या वेळात सहजपणे तुम्ही याचं ट्रेडिंग करू शकता. तुम्ही म्हणजे तुम्ही वैयक्तिकपणे शेतकरी, FPO
याच्यासाठी तुम्हाला एक अकाउंट उघडायला लागतो. तो वेगळा अकाउंट उघडण्याची एक प्रोसेस आहे. या सगळ्यात अत्यंत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या मोठ्या गोष्टी नाही आहेत. तुम्हाला फक्त पर्यायी पणन व्यवस्था, वायदे बाजार म्हणजे काय त्याची प्रॅक्टिकल मार्फत ओळख करून देण्याकरता, आणि तो किती सोपा आहे. हे असं काही मोठा प्राणी नाहीये वायदे बाजार की आपल्याला ते जमेल न जमेल असं काहीही नाहीये. तो तुमच्यात कॉन्फिडन्स यावा म्हणून मी तुम्हाला ह्याची उदाहरणं दिली. तर सांगायचं हेच होतं की ह्याच्यातनं एक दिलं. अजून या वायदे बाजारातनं जे तुम्ही करता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायचं की डिलिव्हरी जरी इथे तुम्ही करायची नसली किंवा करण्याची गरज नसली तरी डिलिव्हरीसाठी इथे तुम्ही डिपॉझिट जो माल ज्यांच्या वेअरहाऊसमध्ये, मी मगाशी म्हटलं की ज्याप्रमाणे, एक मिनिट मी तुम्हाला परत ते मागे जातो थोडंसं, की तुम्हाला सांगितलं की वायदे बाजारात करताना आपल्याला एक ठराविक स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट असतो, म्हणजे मंथली कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याच्यानंतर त्याचा एक लॉट साईज, त्याची क्वालिटी ठरलेली असते. त्याप्रमाणे डिलिव्हरी सेंटर ठरलेलं असतं. जसं तुम्ही तुमच्या घरात तुमच्या तुमचं जिथे शेत आहे किंवा तुमचे शेतकरी आहात किंवा काय, तर तिथे त्या कमॉडिटीचं डिलिव्हरी सेंटर असेलच असं नाही, किंबहुना नसण्याची शक्यता जास्त आहे. सोयाबीनसाठी लातूरला डिलिव्हरी सेंटर आहे. म्हणजे तुम्ही एक्सचेंजवर सोयाबीन विकलं तर तुम्हाला त्याची डिलिव्हरी लातूरला द्यायला लागेल. मग त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे. मग डिलिव्हरी देणं कदाचित हे शक्यही होत नाही, परंतु किंमत जोखीम व्यवस्थापन तर तुमचं झालं की नाही, जे मगाच्या उदाहरणात सांगितलं. त्यामुळेच मी म्हटलं की डिलिव्हरी देण्यासाठी या बाजारात येऊ नका, कारण ते डिलिव्हरी सेंटर तुमच्या जवळ असेल असं नाही, परंतु किंमत सगळीकडे सारखीच असते डिलिव्हरीची वेळ येईपर्यंत. त्यामुळे त्या किमतीचा फायदा तुम्ही घेतलात. आता दुसरी गोष्ट, एवढंही करून तुम्ही तुमच्याजवळ डिलिव्हरी सेंटर असेल, एक्झाम्पल देतो तुम्हाला, मक्याचं तुम्ही ट्रेडिंग केलं आणि सांगली हे डिलिव्हरी सेंटर असेल, ते कोल्हापूरपासून जवळ असेल, तर कोल्हापूरला तुम्ही मका दिला तर तुम्हाला परवडेल डिलिव्हरी सेंटरला जाणं. परंतु त्यासाठी तुम्ही जर मका तुमच्या डिलिव्हरी सेंटरला दिला तर तुम्हाला अजून एक काही फायदे आहेत तिथे, की जेव्हा तुम्ही एक्सचेंजच्या वेअरहाऊसमध्ये डिलिव्हरी देता ना, तेव्हा ते एक WDRA म्हणजे जो एक वेगळ्या प्रकारचा रेग्युलेटर आहे वेअरहाऊसेसचा, ती एक वेगळ्या प्रकारची वेअरहाऊस व्यवस्था आहे. त्या वेअरहाऊसमध्ये तुम्ही डिलिव्हरी दिल्यामुळे तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिकीकरण होतं. तुमच्या डिलिव्हरी तुम्ही जो माल डिपॉझिट करता एक्सचेंज वेअरहाऊसमध्ये, त्याची तुम्हाला इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट मिळते. म्हणजे जी गोदाम पावती मिळते तुम्हाला एक्सचेंजच्या वेअरहाऊसमध्ये आणि इतर वेअरहाऊसमध्ये फरक असतो प्रायव्हेट. तर एक्सचेंजच्या वेअरहाऊसमध्ये माल दिल्यामुळे तुम्हाला जी इलेक्ट्रॉनिक वेअरहाऊस रिसिप्ट मिळते, त्या वेअरहाऊस रिसिप्टवर तुम्हाला कन्सेशनल लोन मिळू शकतं. तर त्यामुळे तुम्हाला तो माल एक्सचेंजवर डिलिव्हरी देण्यासाठी न ठेवता तुम्ही केवळ त्याच्यातनं चांगलं एक कमी व्याजदरात आपल्याला लोन मिळावं म्हणूनही तुम्हाला एक्सचेंज वेअरहाऊसेसचा फायदा मिळतो. म्हणजे फ्युचर्स ट्रेडिंग किंवा वायदे बाजारातलं ट्रेडिंग आणि त्याच्यातनं जोखीम व्यवस्थापन हा एक फायदा झाला. दुसरा फायदा हा आहे की एक्सचेंज वेअरहाऊस सिस्टीम वापरल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट सिस्टीम मध्ये तुम्ही आपोआप येता. त्यामुळे त्या सिस्टीम मध्ये असलेले जे फायदे आहेत, कमी व्याज दरात तुम्हाला लोन मिळतं किंवा अजून अनेक फायदे आहेत त्याच्यात, ते फायदे तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही तुमच्या मालाचं जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला प्रत्यक्ष मालाऐवजी तुम्ही केवळ तुमच्या हातात असलेली इलेक्ट्रॉनिक रिसिप्ट तुम्ही मोबाईल मार्फत किंवा तुमच्या कॉम्प्युटर मार्फत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करू शकता खरेदीदाराला. त्याचं अनेकदा तुम्ही ट्रेडिंग करता, म्हणजे थोडक्यात पुढचं ट्रेडिंग इलेक्ट्रॉनिक होतं, शेअरमध्ये होतं तसं. तुम्हाला दरवेळेला तुमचा मालाचं चेकिंग करा, मग ते वेअरहाऊसमधनं काढा, मग दुसऱ्याच्या वेअरहाऊसमध्ये न्या, याच्यासाठी ट्रकमध्ये माल टाका, याच्यासाठी लोडिंग अनलोडिंगच्या कॉस्ट वाचतात. लोडिंग अनलोडिंगमध्ये होणारं मालाचं नुकसानही टळते, त्याच्यामध्ये दर्जाची होणारी हानी असते ती टळते. नाही, माल एकाच गोडाऊनमध्ये राहतो, त्याच्यावर 4 जणांनी जरी बाईंग सेलिंगचं ट्रेडिंग केलं तरी त्याचं बाईंग सेलिंग होताना त्याची जी मालकी हस्तांतरण होतं ते केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वेअरहाऊस रिसिप्टवर होतं.
त्यामुळे प्रत्यक्ष माल एकाच गोडाऊनमध्ये राहतो, त्याचं ने आण सारखी प्रत्येक ट्रेडिंगला होत नाही. ह्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचे तुम्हाला फायदे मिळून जातात. म्हणजे एक्सचेंज वेअरहाऊस सिस्टीमचा हा फायदा झाला. म्हणजे थोडक्यात वायदे बाजाराचे डायरेक्ट इनडायरेक्ट भरपूर फायदे आहेत. जर शेतकरी आणि शेतकरी संस्था म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ट्रेडिंग केलं तर एक्सचेंज तर्फे आणि सरकारतर्फे अजून काही वेगळे बेनिफिट येत आहेत. ते मी आता सांगत नाही कारण ते वेळोवेळी बदलत असतात. पण ते अधिक बेनिफिट मिळाल्यामुळे तुमची जी कॉस्ट ऑफ सेलिंग असते, कॉस्ट ऑफ सेलिंग किंवा कॉस्ट ऑफ डिलिव्हरी, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एपीएमसी मध्ये जेव्हा एखादा माल विकता तेव्हा ज्या भावात तो ऑक्शन होतो त्या ऑक्शन समजा 5,000ला झालं तर प्रत्यक्ष तुमच्याकडे पैसे त्याच्यातनं 4 किंवा 5% कमी कापूनच मिळतात तुमच्या हातात. मग त्याच्यात ने आणीचा खर्च असतो, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो, तोलाईचा खर्च असतो, मापाऱ्यांचा किंवा काय त्या हमालीचा खर्च असतो, एपीएमसीचा सेस असतो. असे वेगवेगळे खर्च करून व्यापारी तुमच्या हातात, मी बघितलं कांद्याच्या रिसीट बघितल्या 7% 7% कमी करून तो माल देतो ठरलेल्या मालाच्या. वेअरएज एक्सचेंजवर तुम्ही जर एखादा माल विकलात तर त्याच्यात आणि तुम्ही डिलिव्हरी दिलीत तर डिलिव्हरीची जी कॉस्ट असते म्हणजे जी एपीएमसी मध्ये तुमच्याकडनं 7% कापून घेतात 7%, एक्सचेंजवर तुम्हाला 3%च कापून घेतले जातात. म्हणजे हा 5% कमी कापले, 4% कमी, हा अधिकचा फायदा तुमच्या इन्कम मध्ये होतो. असे अनेक प्रकारचे फायदे आहेत. हे जेवढे तुम्ही डिटेलमध्ये ह्यात जाईल तेव्हा ह्याच्यातले फायदे तोटे, त्याच्यात एखादा दुसरा तोटाही असतो, पण असणारे फायदे प्रचंड आहेत. तर हे मी तुम्हाला केवळ फ्युचर ट्रेडिंगचं सांगितलं. ऑप्शन ट्रेडिंगचं तर तुम्हाला मी अजून एक सांगितलंच नाही. आणि फ्युचर आणि ऑप्शन मध्ये अजून वेगळं आहे. म्हणजे पुट ऑप्शन बद्दल मागे भरपूर आपण वाचलं असेल, त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही कारण त्याच्यासाठी अजून एक वेळ लागेल. आपल्या यात तसा वेळ संपायला आलाय. परंतु अशा प्रकारे फ्युचर आणि ऑप्शनचे अजूनही फायदे, मी तुम्हाला आता जे वायदे बाजाराचा फ्युचर भाग सांगितला, या फ्युचरमध्ये जे एक तोटा आहे जो मी तुम्हाला सांगितला नाही, तो तोटा असा नाहीये, परंतु एक त्याच्यात जे निगेटिव्ह आहे तो निगेटिव्हिटी काढून त्याच्या पुढचं प्रॉडक्ट म्हणजे ऑप्शन, म्हणजे तो तोटाही त्यात टाळला जातो. म्हणजे शेतकरी किंवा जो वायदे बाजारामार्फत मालाची विक्री करतो त्याला दोन्ही बाजूला फायदा मिळतो. म्हणजे किंमत पडण्यापासून संरक्षण आणि त्याच वेळेला किंमत वाढीची संपूर्णपणे हक्क, किमतीत जर वाढ झाली तर तो संपूर्ण वाढ मिळते, परंतु किमतीत घट झाली त्याच्याकडे माल येतो तर त्या घटीपासून संपूर्ण संरक्षण, असं दुहेरी फायदा असलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला ऑप्शन म्हणतात. त्याची आपण वेगळ्या पद्धतीने माहिती घेऊ. पुट ऑप्शन म्हणतात. त्याची आपण नंतर वेगळ्या फ्युचर आणि ऑप्शन मधला फरक या दृष्टिकोनातून एक सेशन करून आपण त्याची वेगळी माहिती निश्चित घेऊ शकतो. आजच्या तुम्हाला या बाजाराची ओळख आणि तो बाजारात तुम्ही करू शकता का हा कॉन्फिडन्स देणं आणि त्याची ओळख करून देणं ते किती सोपं आहे. परत सांगतो, हे या वायदे बाजारात ट्रेडिंग करणं, कृषी मालाच्या वायदे बाजारात, हे इतकंच सोपं आहे की जितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता. मग कधी तुम्ही फोनवरनं करू शकत असाल, तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरनं करता, तुमच्या ॲपमधनं, किंवा तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन करत असाल, तेवढ्याच सहजपणे. आणि तोच ब्रोकर तुम्हाला कमॉडिटीचं ट्रेडिंग करून देईल. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट काढू शकता. माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाचं अकाउंट तर काढून ठेवा. अकाउंट फ्री येतं. अकाउंट काढून ठेवायला एकही पैसा लागत नाही. कमॉडिटी ट्रेडिंग अकाउंट आज प्रत्येकाकडे असलं पाहिजे. तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून काढून ठेवा, तुम्ही शेतकरी म्हणून काढून ठेवा, तुम्ही एफपीओ म्हणून काढून ठेवा, तुम्ही व्यापारी म्हणून काढून ठेवा. शेअर बरोबर तुमचं हे जर कुठलंच अकाउंट नसेल शेअरचं तर तुम्ही कमॉडिटी आणि शेअरचं काढून ठेवा. जर शेअरचं असेल तर त्यात कमॉडिटी ऍड करून घ्या. तयार राहा. संध्या केव्हा येतात सांगता येत नाही. आज कॉटनची संधी आली, ही कदाचित 8 दिवसांनी राहिलेली नसेल. आज कॉटनची, म्हणजे आजच मी म्हणतो, उद्याच पण सांगत नाही, आज रात्री कॉटन 4% पडला तर तेवढं तुमचा इन्कम कमी झाला असं समजावं. म्हणून ती संधी घेण्यासाठी तुम्हाला तुमची तयारी कायम ठेवायची, म्हणजे अकाउंट तयार असण्याची गरज आहे. तर हे झालं वायदा बाजार. आणि आज कॉटनला मोठी संधी आहे. सोयाबीन मी अजूनही सांगतो 5,800चा जरी भाव मिळत असेल
तर ती संधी समजावी. मागे 6,400 होता, माझ्या हातातनं गेली, आता संधी गेली असं समजू नये. जर 5,200चा भाव उद्या येणार असेल किंवा 5,400चा भाव उद्या येणार असेल महिन्याभरानी, तर आज 5,800 भाव काही वाईट नाहीये. आज 5,800च्या भावात आपलं सोयाबीन विकून टाका आणि जोखीम व्यवस्थापन करा. हा माझा सल्ला असं म्हणून नाही, पण मी एक उदाहरण देतो असं. तर हे होतं साधारणपणे मार्केटची या ओळख. ही मी तुम्हाला अत्यंत प्रॅक्टिकल पद्धतीने यातली टर्मिनॉलॉजी किंवा यातले जार्गन्स म्हणतात की याच्यामध्ये इनिशियल मार्जिन, मार्क टू मार्केट मार्जिन असे जर सांगितलं गेलं तर मग तो माणूस घाबरतो आणि हा बाजार काहीतरी कठीण आहे, आपल्याला जमेल की नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग तो परंपरागत एपीएमसी किंवा हे जो कोण सांगेल त्याच्यामध्ये जातो आणि आपला तोटा करून घेतो. ते होऊ नये म्हणून माझ्या आजच्या ह्या सेशनमधनं ही माहिती दिली. तर आता आपण प्रश्नोत्तरांसाठी एक सेशन म्हणून एक 5-10 मिनिटं घेऊया. माळी साहेब, आपण प्रश्नोत्तरासाठी ओपन करू शकता. माझ्यातर्फे हे सेशन संपलं असं मी सांगतो. यस सर, खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी माननीय कोवळेकर सरांचं मार्गदर्शन सत्र संपलेलं आहे. आता या कमॉडिटी मार्केटच्या संदर्भामध्ये काही कोणाच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. म्हणजे एक अल्टरनेट मार्केटिंग सिस्टीम आहे आणि मूल्य साखळी विकास, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला कुठल्याही मालाचं म्हणजे प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन न करता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फ्युचर्स ट्रेडिंगच्या माध्यमातून किमतीचे जोखीम व्यवस्थापन, किमतीचं संरक्षण आणि किंमत वाढीची हमी या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला सरांनी समजून सांगितलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना या संधीचा उपयोग करून देण्यासाठी म्हणून यातले बरेचसे बारकावे आपल्या समोर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यातले काही कुठले आस्पेक्ट कळाले नसतील, काही शंका असतील, काही कुणाला समजलं नसेल तर जरूर विचारा. हॅलो सर. हा बोला. तर माझा प्रश्न असा होता की मार्केटमध्ये जसं आपल्याला लिव्हरेज मिळतं तसं आपल्याला कमोडिटी मार्केटमध्ये लिव्हरेज मिळतं की 100% कॅपिटल ठेवावे लागते आपल्याला? लिव्हरेज म्हणजे कमॉडिटी मार्केटलाच, म्हणजे वायदे बाजारालाच लिव्हरेज मार्केट म्हणतात. म्हणजे तुमचा 5 लाखाचा सोयाबीनचा, 5 टनाचा सोयाबीन तुम्ही जेव्हा विकता किंवा आता कॉटनचं उदाहरण मी मगाशी दिलं की 4 टनांचा कॉटनचा लॉट आहे. जर तुम्ही आजच्या भावात जर कॉटन विकलं 4 टन म्हणजे 40 क्विंटल, तर तुम्हाला त्याच्यावर 8 का 10%, आपण 10% धरूया, मार्जिन द्यावं लागतं. म्हणजे 30,000 रुपये तुम्हाला, हे तुमचेच आहेत, ह्याचाशी काही संबंध नाहीये ह्याचा भावाशी. 30,000 रुपये तुम्ही एक्सचेंजवर दिलेत, कमी आहेत पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 30,000 रुपये तुम्ही एक्सचेंजला भरायचे आणि ही ऑर्डर तुम्ही सिक्युअर सेलची ऑर्डर टाकून ठेवायची. म्हणजे कॉटन आज विकून टाकलात की मग 30,000 तुमच्या अकाउंटमध्ये एक्सचेंजकडे जाऊन ब्लॉक राहणार आणि ते कायम तुम्ही जोपर्यंत एक्सचेंजवर तुमची पोझिशन विकल्याची आहे तोपर्यंत तुमचे ते ब्लॉक राहणार. ते तुमचेच आहेत पैसे, ते एक्सचेंज घेत नाही. आणि त्याच्यानंतर जर भाव जसे दिवसाला खाली येतील, समजा यापुढे भाव खाली आला, आज तुम्ही 7,500च्या भावात तुम्ही विकलत कॉटन, उद्या भाव 7,400वर आला तर 100 रुपये तुमचा जो फायदा झाला तो तुम्हाला त्याच दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. 30,000चा काही संबंध, 30,000 तुमचा वेगळ्या अकाउंटमध्ये राहणार, मार्जिन अकाउंटमध्ये, पण दिवसाच्या दिवसाला तुमचा तोटा आहे, फायदा आहे 100 रुपयाचा, हा फायदा तुम्हाला मिळून जाणार. दुसऱ्या दिवशी अजून 200 रुपयाचा फायदा झाला तर अजून 200 रुपये गुणिले 4 लाख, 40 क्विंटल म्हणजे 4 दुणे 8, 8,000 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊन जाणार. तसंच दुसरी गोष्ट, दुसरा भाग म्हणजे याच्यातला तात्पुरता तोटा नाही म्हणता येणार, पण ही तुमची तयारी पाहिजे थोडी, की जर भाव वर गेला 100 रुपये तर तुम्हाला 4,000 रुपये एक्सचेंजला द्यावे लागणार. अर्थात हेही तुमचे, त्याला मार्क टू मार्केट मार्जिन म्हणणार. हा तोटा तात्पुरता तोटा असतो. एक दिवस कधी ना कधी पुढच्या 8 दिवसात, 15 दिवसात किंवा महिन्याभरात, तुम्हाला माहिती आहे शेवटी तुमचं डिसेंबर पर्यंत हा भाव, या नोव्हेंबर पर्यंत हा भाव कधीतरी 6,500 येणार आहे. म्हणजे तुमचा 1,000चा फायदा 100% तुम्हाला माहिती आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला एक थोडासा भाव जेवढा वर जाईल तुमच्या विक्री किमतीच्या,
तो तुम्हाला एक्सचेंजला देत राहावा लागतो आणि तुमच्या विक्री किमतीच्या खाली जेवढा भाव येईल तेवढा तुम्हाला एक्सचेंज कडनं मिळत राहतो. ह्याला एक मार्क टू मार्केट म्हणतात. हे प्रॅक्टिकलचं आहे. याची तयारी ठेवावी म्हणून मी म्हटलं मगाशी की 30,000 रुपये तुम्ही देता तेव्हा अजून एक 20,000ची तयारी ठेवावी बरोबर आपल्या अकाउंटमध्ये, जे डेली ऍडजस्टमेंटसाठी वापरले जाण्याकरता. म्हणजे तुमचं कॅपिटल 50,000 झालं, परंतु त्या 50,000 कॅपिटलमध्ये तुम्ही 40 क्विंटल कापसाचं जोखीम व्यवस्थापन पुढील 2 महिन्यासाठी करू शकाल. अशा पद्धतीचा हा आर्थिक व्यवहार होतो. आणि याच्यात तुम्ही केव्हाही बाहेर पडू शकता. तुम्हाला वाटतं मला 6,500ची गरज नाही, मला 7,000चा भाव आला तरी मी खुश आहे. तुम्ही केव्हाही या बाजारात येऊ शकता, केव्हाही बाजारातून निघू शकता. सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत हा बाजार, म्हणजे कपास कॉन्ट्रॅक्ट रात्री 9 पर्यंत उघडं असतं. इतर काही जे माल आहेत ते सोयाबीन सारखा माल 5 पर्यंत चालू असतो, सकाळी 9ला चालू होतं. या वेळात तुम्ही केव्हाही किती वेळा याच्यामध्ये ट्रेडिंग हे असे ट्रान्झॅक्शन करू शकता. सर आणखी एक क्वेश्चन होता, आपल्याकडे जर 30,000 असतील असं तुम्ही बोलले आता अकाउंट मध्ये, तर आपण किती लाखांचा माल घेऊ शकतो तिथे किंवा विकू शकतो? हो हो बरोबर आहे. त्यालाच मार्जिन म्हणतात, त्यालाच लिव्हरेज. की तुम्ही याच्यात प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शनचे पैसे जे संपूर्ण आहेत ते डिलिव्हरीलाच होऊ शकतात. आणि जर तुम्ही डिलिव्हरी जोपर्यंत तुम्ही देत नाही आहात किंवा घेत नाही आहेत तोपर्यंत संपूर्ण मालाचा पैसा देण्या घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. फक्त तुमच्या विक्री किंवा खरेदी किमतीचा डिफरन्स आहे, त्या दिवशीचा बाजारभाव आणि तुम्ही बाजारात एंट्री केली त्या दिवसाची खरेदी किंवा विक्री, याच्यामधला जो बाजारभावात चढ उतार असेल त्या चढ उताराचा एक तर तुम्हाला क्रेडिट मिळत राहील किंवा तुम्ही डेबिट म्हणजे तुम्हाला द्यावं लागेल. एवढाच व्यवहार एक्सपायरी पर्यंत होतो. एक्सपायरीच्या 10 दिवस अगोदर फक्त डिलिव्हरीच्या दृष्टीने तुम्हाला तयारी करावी लागते. पण तेव्हापर्यंत आपल्याला डिलिव्हरी घ्यायचीच नाहीये. आपलं जोखीम व्यवस्थापन झालं की आपण त्या एक्सचेंज मधनं बाहेरच पडायचंय. प्रॅक्टिकल हे आहे की एक्सचेंज मध्ये डिलिव्हरीच्या दृष्टीने बघूच नाही. ओके सर, थँक्यू. अजून काही प्रश्न? आणखीन कोणाच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा. खूप इंटरेस्टिंग मार्केट आहे, समजून घ्यायला पाहिजे आपण. हॅलो सर. हा बोला सचिन, बोला. सर आपल्याला आताच्या या सेशनची व्हिडिओ किंवा एखादी PDF वगैरे मिळेल का? मी तुम्हाला मगाशी ते सांगितलं की मी व्हिडिओ असं काही नाही, पण तुम्ही NCDEXच्या मी तुम्हाला हे दिसतंय का माझं प्रेझेंटेशन? हो दिसतंय सर. हा, मग त्याच्यामध्ये मी हे माझं प्रेझेंटेशन नाहीये, फक्त आत्ता जे सांगितलं त्याचं अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतोय की कमॉडिटी वायदे बाजार म्हणजे काय हे मी तुम्हाला निश्चितच पाठवू शकतो. की जोखीम व्यवस्थापन किंवा हेजिंग, वायदे बाजारमध्ये जोखीम व्यवस्थापन किंवा हेजिंग याच्यासाठी कमॉडिटी फ्युचर्स मार्केट, पुढील महिन्याचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट विकणे, कॉन्ट्रॅक्ट समाप्तीला डिलिव्हरी देणे किंवा आपले कॉन्ट्रॅक्ट पुनर्खरेदी करणे, हेच मी आता जे तुम्हाला सांगितलं तेच ह्याच्यात लिहिलंय. दुसरं आहे कमॉडिटी वायदे बाजार म्हणजे जोखीम व्यवस्थापन किंवा हेजिंग, कमॉडिटी ऑप्शन्स मार्केट. मी आता तुम्हाला सांगितलं नाही कारण आता जास्त गोष्टी पण एकदम सांगणं योग्य नाही, पण त्याचं पण ट्रीटमेंट अशीच आहे. कॉन्ट्रॅक्ट समाप्तीला डिलिव्हरी देणे किंवा आपले कॉन्ट्रॅक्ट विकून टाकणे, आपला माल हजर बाजारात विकून, आणि माल आपला हजर बाजारात म्हणजे प्राइस रिस्क मॅनेजमेंट, जो किंमत जोखीम व्यवस्थापन एक्सचेंजवर करायचं, डिलिव्हरी हजर बाजारात, अशा प्रकारचा हा वापर. आणि डिलिव्हरी द्यायची झाल्यास काय करावे, तर आता तुम्ही विचारलं त्या प्रश्नाचा पुढचा भाग आहे की तयारी साधारणपणे 15 दिवस अगोदर चालू करायला लागते डिलिव्हरी द्यायचीच असेल तर. मग आपल्या मालाचे सॅम्पलिंग करून घ्यायला लागते आणि सॅम्पलिंग पास झाल्यानंतरच आपला माल एक्सचेंजच्या गोदाममध्ये न्यावा, नाहीतर तुमचा माल रिजेक्ट झाला तर त्याचा तो खर्च आहे सगळा तुमच्या बोकांडी बसतो आणि होत्याचं नव्हतं होतं. तर डिलिव्हरी द्यायची जाण्यास काय करावं आणि डिलिव्हरीची प्रक्रिया याची मी ह्याच्यामध्ये दिली आहे, हे मी तुम्हाला पाठवीन नक्कीच. हे तुम्हाला लगेच आता ईमेल करतो मी माळी साहेबांना, ते तुम्हाला याबाबत देतील. आणि अजून माहिती घेण्याकरता हे बघा, हे ओपनिंग अकाउंट ऑफ FPO म्हणजे FPO किंवा फार्मर किंवा तुमचंही
हे FPO साठी होती. ती एक स्लाइड आहे याच्यामध्ये, ती तुम्हाला तुमच्या फील्डवर वापरता येईल. तुमचा अकाउंट पाहिजे, तुम्ही वैयक्तिक अकाउंट उघडायचा असेल तर तो शेअर मार्केटवर होतो तसा होणार, FPO ना असेल तर हा वेगळा. तर मी हे FPOच्या दृष्टीने म्हणून केलं होतं म्हणून देतोय. आणि तुम्हाला संपूर्ण जी माहिती किंवा शंका आहेत त्याच्यासाठी मी याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला ह्या दिलेल्या आहेत, वेबसाईट दिलेल्या आहेत, फोन नंबर दिलेले आहेत. याच्यावर तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट केलं. MCX पेक्षा ह्याच्यात मी आता माहिती MCX ची दिली आहे, परंतु तुम्हाला सगळ्या NCDEX शी संबंध येणार आहे. या 2 मध्ये तुम्हाला लागणारी ही संपूर्ण माहिती मिळून जाईल. हे बघा, या प्रत्येक लिंक, कुठली लिंक उघडली तरी तुम्हाला सगळं माहिती मिळेल. तर हे मी तुम्हाला सर्वांना पाठवतोय. ओके, येस सर, हे पाठवून द्या. म्हणजे आपल्याला काही शेतकऱ्यांच्या जे FPO आता कारण आता FPO ची स्थापना करणं, त्याला रन करणं किंवा त्यांना परत आणखीन गाईड करणं, हाही जॉब या आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत होत असतो. आता सध्या जो स्मार्ट प्रकल्प वर्ल्ड बँक असिस्टेड आता आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर विभागातून बऱ्याचशा FPOनी यामध्ये सहभाग सुद्धा घेतलेला आहे. आणि आता सध्या इकडे सोयाबीन, त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं आता कॉटनचं आमच्याकडे प्रोडक्शन नाही, परंतु सोयाबीन आहे, हळद आहे, हरभरा आहे, मिरची आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन या आपल्या एरियामध्ये होत राहतं. मका मला वाटतं तुमच्या विभागात मका मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होतो. आणि मक्याचं मार्केट सुद्धा आता सांगलीला, जसं तुम्ही म्हटलं तसं सांगलीला मार्केट सुद्धा त्याचं हे सुद्धा आहे. तर त्याचा फायदा आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून करून देता येणं शक्य होईल सर. सर हे तुमचं PPT पाठवा, मी सगळ्यांना शेअर करून देतो, काय अडचण नाही. बरोबर आहे तुमचा.